की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं? अकलूज, महाराष्ट्रातलं असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं. आणि आजचं अकलूज कुठे? सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल, यापुढे लक्षात ठेवा. कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांनी तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं, यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, दिलेला शब्द पाळतो. गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून, ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे. तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीररित्या निषेध मी या ठिकाणी करतो. गेले 40 वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या सेवेसाठी अहोरात्रपणाने काम करत आहेत. ते कालचे आलेले पिल्लावळ, गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गना करत असतील, जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ. खरं तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेंच्या कर्जतमधून सुरू झालेली आहे, त्याचं एकच छोटेखानी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केविळवाणी तो करतायत. आपण मी तुम्हाला फक्त आदित्यच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो, आणि ते पण पुरावे देतो. हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान 6 नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा PA सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या सोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत. त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत. मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो. आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतके वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो. मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेंनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरे साहेबांवर जी काही टीका केली आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल, एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे. थोरवेंनी आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेंनी जर काम केलं नसतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणे साहेब अजून मागे गेले असते. स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थोरवे हा मागे आहे. हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वालगांना करावे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.